24 दर तासाला एक नुसती नेसतच राह नाही. मग तुला कपाटभर साड्या ठेवायची गरज काय? तू जगणार आहे का एवढ्या साड्या बोल नाही. म्हणजे आपल्याला साड्या किती हवा असावात एवढं सुद्धा त्या बाईला बस फिट बसला. ज्ञान नाही. एकच मुलगा आहे तुम्हाला, मग त्याला 27 खोल्यांचा बंगला बांधायची काय गरज? तुला काय 26 सुना आणायचंय का प्रत्येक बेडरूम मध्ये? एक नाही. म्हणजे आपल्या पोराला बंगला केवढा असावा एवढं सुद्धा त्याच्या बापाला. दोघांची मारामारी झाली, डोके फोडाफोडी झाली, मिटवायला 1 लाख गेले, काय नाही, बस फिट बसलं. आता ज्ञान आलं, ज्ञान आलं की आपण देव होणार. मग आता आपल्याला गरज कशाची आली? बस या मापात शेवटपर्यंत राहिले का आपण कळला. ज्ञान म्हणजे एम.ए. बी.ए. नाही बरं का, हे शाळेतलं नाही, हे चाललंय. हे एम.ए. हे काय नाही, हे एम.ए. बी.पी. जाऊंगा मैं LLB D.Ed जूनियर के दिन सीनियर के दिन हायर के दिन लोअर के दिन M.A. D.Ed आणि B.Ed आणि आर्ट आणि कॉमर्स आणि सायन्स आणि F.Y. आणि B.Tech आणि डिग्री डिप्लोमा टर्नर आणि फिटर आणि वेल्डर आणि मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर आणि MPSC आणि UPSC नेट आणि सेट आणि फार्मसी आणि ICT डिग्री डिप्लोमा आणि MBA आणि BA हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ बालरोग तज्ञ आता नवीन तज्ञ आले गुप्त रोग तज्ञ रोग गुप्त आणि गडी तज्ञ आणि जो तज्ञ त्यालाच रोग गुप्त. 10 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी एक डॉक्टर अख्खा माणूस तपासायचा. आता प्रत्येक अवयवाला सेपरेट डॉक्टर आहे. अजून 5 वर्षांनी उजव्या कानाचा डॉक्टर वरच्या मजल्यावर, डाव्या कानाचा डॉक्टर खालच्या मजल्यावर, नागपुडीचा मधल्या मजल्यावर. हे तज्ञ हे द्या सोडून आपण कोणावर आलतो तेवढं ध्यान द्या. हे ज्ञान नाही. आता आपल्याला शब्द सुरू झाला, शिट्ट्या मारतो ज्ञान आलं की देव आहे. आलाय लय धार्मिकपणाचा अवसर नका आणू. विठाल करून आशा असा मोकळा झाला पाहिजे. परमार्थ कधी लोकांनी मानाव म्हणून करायचं नाही महाराज, आपली मस्ती जिरवायला करायचं. विठाल विठाल चला काय होतंय, सरळ इकडं तोंड करा. कीर्तन इकडे, ते मागचे नाही ते तुमच्या मागचे. हा विठाल विठाल. कीर्तनाचं असं असतं महाराज, 10च मिनिटं झाले कीर्तन सुरू होऊन, तुम्ही फ्रेश झाले का नाही? 2 वर्षाचं दुखणं गेलं फ्रेश. आता घरी गेल्यावर एकटे हसणार तुम्ही. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मुळव्यात दुखत का काय, हसत नुसतं जागेवरच. अरे गॅरंटी काय? उद्याचं कीर्तन होईल काय गॅरंटी आहे? आजचा दिवस मजेत घालवा, घरी जाऊ याची गॅरंटी नाही. काय येताना आपण काय आणलं नाही, जाताना काय न्यायचं नाही. मजेत जगायचं, मजेत. आपलं कीर्तन म्हणजे इंदुरीकरचं कीर्तन आहे. हे कीर्तन म्हणजे कीर्तन नाही, जीवन आहे. हे कीर्तन म्हणजे जीवन आहे. त्याच्यात गाथा तर आहेच, ज्ञानेश्वरी तर आहेच, पण जीवन कसं जगायचं ते जीवन आहे. जीवन म्हणजे हे कीर्तन आहे. उत्तर ते बंद करे बरे. शब्द सुरू झालाय. आपल्याला देव पाहायचा नाहीये, आपल्याला देव व्हायचा आहे. इथं आलो आता, लिंक तोडू नका.
देव व्हायला ज्ञान लागतं. आपल्याकडे नेमकं ज्ञान नाही. हे एम सोडून द्या, त्यात काही एवढं विशेष नाही. काही रिटायर झाले, परमनंट झाले नाहीत. काही जे पोरं लग्नाला आली बापाला पगार नाही. काही 40 वर्षे झाले रुपया पगार नाही, अख्खं गाव सर म्हणतंय. काही 10 लाख भरले तर 1,500 घेतात. काही 70,000 सही करतात आणि 30,000 घेतात. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर झाले. त्यात काय हे जाऊ दे. हे एम ए. आता आपल्याला ज्ञान कमवायचं आहे. पटकन पुढे जातो. ज्ञान देव, देव ज्ञान. ज्ञान आलं की पण देव होणार. देव होणार. आपल्याला ज्ञानाची गरज आहे. आणि ज्ञान यायला काय लागतं? पार्ट बदललं बरं का. देव व्हायचंय, ज्ञान लागेल. ज्ञान आल्यावर आपण देव. आता लागलं ह्या मापात्र. ज्ञान आल्यावर आपण देव होऊ. आता देव व्हायला लागतंय ज्ञान. ज्ञान आल्यावर आपण देव होऊ. मग आता आपल्याला गरज कशाची आली? बस ज्ञानाची. आणि ज्ञान यायला शरीर चांगलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो कीर्तनाला. पौर्णिमा सुरू झाली. या जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. ज्याला शरीर सांभाळता आलं त्याला देव मिळवता आला. हे सगळं जाऊ द्या. हे आपण निर्माण केलंय. गाडी बिडीचं सुख आहे. आपल्यामुळं गाडी नाही, गाडीमुळं आपण आहे. आपल्यामुळं बंगला, बंगल्यामुळं आपण नाहीत, आपल्यामुळं बंगला आहे. आपण गेलो बंगल्याला काय करायचं? आपण गेलो गाडीला काय करायचं? याला जपा. आता समजा कीर्तन संपले, आज मी मेलो. समजा मरणार नाही, आज मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले. मला फायदा काय? मला काय फायदा आहे? मी उलथून जाणार. मग ते मला चालायला येणार आहे का उठवायला येणार आहे? काय उपयोग त्याचा? आपले डोळे गेले, जगातले टीव्ही गेले, आपले गुडघे गेले, जगातल्या दिंड्या गेल्या, आपला खिसा रिकामा झाला, बँका बुडाल्या. आपण गेलो काय करत त्याला? याला जपा. याला जपा, याला जपा. कीर्तन हसण्यावरी नेऊ नका. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती शरीर आहे. सगळं जाऊ द्या, शरीर जाऊ देऊ नका. हे नुसतं शरीर नाही आहे, हे देव राहण्याचं ठिकाण आहे. शरीर यमाच्या ताब्यात जावा, डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. तुम्हाला खरं सांगतो, याचं सिजर होऊ नये, याचं सिजर होऊ नये, याचा बायपास होऊ नये, याच्यावर अटॅक येऊ नये, याला लोखंडी सळई घालायची वेळ येऊ नये. याला कष्ट असू द्या, कष्टाने काय फरक पडत नाही. पण एक अवयव जर तुमचा गेला तर तुम्ही आयुष्यातून संपले. शरीर सुंदर आहे, एवढं बोट आहे आपलं. या बोटामध्ये जर लोखंडी सळई घालायची वेळ आली, संपलं शरीर. याला जपा. आणि ज्याला हे जपलं, तुम्हाला हसण्यावरी गोष्टी लिहू नका. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि कोरोनाची माणसं तडफडकी गेली, पण कोरोनाचे पेशंट पेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. मग कॅन्सर होण्याचं कारण काय? बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तंबाखू खाणाऱ्याला कॅन्सर होतो, बिडी वाढणाऱ्याला कॅन्सर होतो. नाही, सर्रास लोकांना कॅन्सर व्हायला लागला. 1.5 वर्षाच्या बाळाला का कॅन्सर व्हावा? त्याच्या आईला का कॅन्सर व्हावा? कॅन्सरचं एकमेव कारण 80% लोक केमिकल खातात. 80% लोक केमिकल खातात. तुम्ही जेवढ्या भाज्या रस्त्याच्या कडेला घेता, अख्ख्या फवारलेल्या आहेत. पाया पडतो तुमच्या शेतकऱ्याच्या. 1-2 गुंठे जागा ठेवा घराजवळ. 25च वांग्याची झाडं लावा, 15च मिरचीची झाडं लावा, 2च भोपळ्याची वेल लावा, 3च कारल्याचे वेल लावा. पण शेणखत घालून सेंद्रिय भाजीपाला खा, तुम्ही निरोगी राहा. याच्यावर तुमचं काय मत आहे? शेणखत घाला. तुमच्याकडे राख आहे घरात चुलीतली, ती टाका. फवारू नका. 25 वांग्याची झाडं एक कुटुंब चालवतील. वांग्याची चांगली ठेप ठेवली तर 8 महिने वांग्याला वांगे येतात. कारल्याला मिरच्या 12 महिने येणाऱ्या मिरच्या आहेत. पण पाया पडतो तुमच्या, केमिकल युक्त खाणं बंद करा. याच्यावर तुमचं काय मत आहे? हे गेलं ना महाराज, संपले तुम्ही, संपले. हे जाऊ द्या. शरपंजरी भीष्म पडला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोण? रावण रणात मेला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोण? कंस रणात मेला, कोणी सोडवलं नाही, तुम्ही कोण? का वाया घालता याचं? कोरोनापेक्षा जास्त पेशंट कॅन्सरचे आहेत. आणि तुम्हाला पाया पडून सांगतो,